दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमधील शरणपूर रोडवरील सुमती सोसायटी येथील कुंतुनाथ जैन मंदिरामधून देवाच्या चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती, पूजेची भांडी आणि 2 दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या। या संवेदनशील प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला गुप्त माहिती मिळाली की आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन मोटरसायकलवरून नाशिककडे येत आहे। त्यानुसार आसाराम बापू पुलाजवळ सापळा लावून 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची नावे विशाल बाळू सांगळे आणि शिवा गोपाळ डोंगरे अशी असून तिसऱ्या साथीदाराचे नाव लकी विल्सन भंडारे असे आहे। या आरोपीकडून जैन मंदिरातील 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली 80,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली। एवढंच नव्हे तर या आरोपींनी यापूर्वी गंगापूर रोडवरील स्वामी डेव्हलपर्स ऑफिसमधून रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली देखील दिली। त्यांच्या ताब्यातून रोख 64,000 रुपये, चांदीची भांडी आणि मोबाईल फोन असा एकूण 64,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अशा प्रकारे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणत 3,58,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराने यश मिळवले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनेक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक।